छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यात किनगाव इथे आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ होतोय। पाहूया या कार्यक्रमाचं थेट प्रसारण। दुष्काळ पाहावा लागत नाही। आज आमचे पाणी फाउंडेशनचे लोक या ठिकाणी आहेत। पाणी कपच्या माध्यमातून पाणी फाउंडेशननी तिकडे नाम फाउंडेशननी इतकं चांगलं काम या क्षेत्रामध्ये केलंय आणि म्हणून पुढच्या काळामध्ये प्रत्येक गाव हे जलसमृद्ध असेल, प्रत्येक गाव हे स्वच्छ असेल। स्वच्छतेकरता वेगवेगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत। गावामध्ये कुठेही कचरा पडलेला आपल्याला दिसणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण करणार आहोत आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही त्या गावामध्ये आपण करणार आहोत। चौथा स्तंभ आहे आपला मनरेगा आणि योजनांचं अभिसरण। आज आपण अशा प्रकारच्या योजना तयार केल्या आहेत। गावातला रस्ता असो, शेत रस्ता असो, गावामध्ये तलाव असो, गावामध्ये नाला असो, त्याचं खोलीकरण सरळीकरण असो, गावामधली इमारत बांधायची असो, गावातल्या शाळेची दुरुस्ती करायची असो, गावामध्ये अंगणवाडी बांधायची असो, या प्रत्येक गोष्टी करता मनरेगा अभिसरणाच्या योजना आपण सुरू केल्या आहेत। उरलेला पैसा आपली कुठली तरी योजना देते, थोडी कल्पकता केली तर गावातलं एकही काम शिल्लक राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण या माध्यमातून केली आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील आपण करतो। यासोबत संस्थांचं बळकटीकरण आपण करणार आहोत। ग्रामसभा, महिला सभा, युवक गटांना या ठिकाणी बळ देणार आहोत। आपल्याला माहिती आहे आता आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्या गावातली जी प्राथमिक संस्था आहे, सोसायटी आहे, त्या सोसायटीच्या बळकटीकरणाची योजना सुरू केलेली आहे। ज्या योजनेच्या अंतर्गत ती केवळ सेवा संस्था नाही तर वेगवेगळ्या प्रकारचं उद्योग करणारी संस्था देखील आता त्या ठिकाणी तयार होणार आहे। गावातल्या सेवा संस्थेला 17 प्रकारचे उद्योग आता आपण त्या ठिकाणी देणार आहोत। धान्य भंडारणापासून पेट्रोल पंपापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग देखील या प्राथमिक संस्थेला करता येणार आहेत, ज्याच्या माध्यमातून संस्था ही आपण बळकट करणार आहोत आणि सहकाराला देखील एक मोठ्या प्रमाणात बळकटी या माध्यमातून आपण देणार आहोत। यासोबत उपजीविका आणि सामाजिक न्याय हा एक आपला 6वा स्तंभ आहे। उपजीविकेमध्ये विशेषतः महिला बचत गटाचं सक्षमीकरण आपल्याला करायचं आहे। माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी बसलेल्या आहेत। माझ्या लाडक्या बहिणींना आपण 1500 रुपये देतो। काही सावत्र भाऊ सांगतात योजना बंद होणार आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। जोपर्यंत लाडके भाऊ आहेत ही योजना बंद होणार नाही, नाही म्हणजे नाही। पण आम्हाला केवळ 1500 रुपये देऊन थांबायचं नाहीये, तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे। म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो। त्यांना सोबत घेऊन त्यांची त्या ठिकाणी एक आर्थिक उलाढाल करणारी संस्था सुरू करतो। त्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो। आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं 1 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली। त्यामुळे आता केवळ 1500 रुपये नाही, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे। लखपती दीदी, लखपती दीदी म्हणजे कोण? जी वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवते। एका वर्षात नाही, दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमावते। मला सांगताना आनंद वाटतो, आम्ही आतापर्यंत 25 लाख लखपती दीदी तयार केल्या आहेत। अजून 25 लाख या वर्षी तयार करणार आहोत। 1 कोटी माझ्या दीदींना, माझ्या बहिणींना लखपती दीदी करण्याचं लक्ष्य हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या सक्षमीकरणाची सुरुवात आपल्याला या अभियानामध्ये करायची आहे। माझी लाडकी बहीण ही 1500 रुपयावर जगणारी लाडकी बहीण नसेल तर ती उपजीविका त्या ठिकाणी निर्माण करून स्वतःलाही रोजगार देईल।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री इथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम सुरू आहे। विकसित महाराष्ट्र 2047 करता पंचायत राज संस्था गतिमान करणं, ग्रामपंचायतींमध्ये विकासाची निकोप स्पर्धा वाढवण्यावर भर देणं, विकासाला लोकचळवळीचं स्वरूप देणं, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणं ही या अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। सुशासनयुक्त पंचायत, गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण, लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून लोकचळवळीची निर्मिती, जलसमृद्ध, स्वच्छ आणि हरित गाव, मनरेगा आणि इतर योजनांसोबत अभिसरण, सक्षम पंचायत आणि उपजीविका विकास, सामाजिक न्याय हे या अभियानाचे 7 मुख्य घटक आहेत। आजपासून सुरू झालेले हे अभियान 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे।